नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि सर्वांच्याच नजरा आहेत. त्या म्हणजे मुख्य जे राहिलेला पीक विमा, खूप शेतकऱ्यांचा राहिलेला पीक विमा आहे. कर्जमाफीमध्ये नवीन काय अपडेट येते का? जे शेतकरी नियम अटी निकषमध्ये अडकलेत ते निकष रद्द होतील का? प्रोत्साहनामध्ये वाढ होईल का? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दहान बोनस बाबत मोठी घोषणा होईल का? ह्या अपेक्षेवर सर्व शेतकऱ्यांच्या नजरा या अधिवेशनाकडे आहेत आणि अपेक्षित हे आहे की सर्व शेतकऱ्यांना यामध्ये प्रोत्साहन असो, 2019 मधील शेतकरी असो यांना दिलासा असो, धान बोनस असो व जो राहिलेला पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळावा ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तर शेतकरी मित्रांनो, अधिवेशनाचे 3 ते 4 दिवस झालेत. 2 ते 3 दिवसामध्ये कर्जमाफीबाबत पीक विम्याबाबत चर्चा झाली, परंतु आज 4थ्या दिवशी काय म्हणावी तशी चर्चा मुख्यत्वे करून आलेली दिसली नाही. महत्त्वाच्या कोणत्या बाबी घडलेल्या दिसत नाहीत. परंतु महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हणला शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून शेतकरी धान बोनसची वाट पाहत आहेत आणि या धान बोनसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. कारण माननीय मुख्यमंत्री यांनी हिवाळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे स्पष्ट केलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना निश्चित धान बोनस देऊ असा निर्णय त्यांनी घेतलेला होता. परंतु आता सध्या अधिवेशन 3 ते 4 दिवस झालेला आहे, अजून तरी धान बोनसबाबत कोणी नाव काढलेलं दिसत नाही. परंतु निश्चित जे धान बोनसची वाट पाहत असलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चित या अधिवेशनामध्ये काही का होईना निर्णय होऊ शकतो. कारण अजून तरी कोणी प्रश्न विचारलेला दिसत नाही आहे. परंतु निश्चित यामध्ये सुधीर मुनगंटीवार असो, विनोदजी अग्रवाल असो, जे कोणी धान बोनसची मागणी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेली होती, अशा सर्वांनी मागणी करणं गरजेचं आहे. जे जे जिल्हे धान बोनसचे आहेत, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये धानाचं उत्पन्न घेतलं जातं, अशा जिल्ह्यातील खासदार असो, जिल्ह्यातील लोकल आमदार असो, यांच्या माध्यमातून धान बोनसबाबत प्रश्न विधानसभेत विचारणं गरजेचं आहे. कारण जेवढा प्रेशर आमदाराच्या माध्यमातून या पावसाळी अधिवेशनामध्ये धान बोनसबाबत घेतला जाईल, तेवढा फरक सरकारवर निश्चित पडून राज्य सरकार विधानसभेमध्येच याबाबत निर्णय घेऊ शकतं. अधिवेशनातच हा निर्णय धान बोनसबाबत होऊ शकतो. परंतु जास्तीत जास्त आमदारांनी यामध्ये सहभाग घेऊन या पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न लावून धरला तरीच राज्य सरकारबाबत निर्णय होऊ शकतो आणि त्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेलं होतं. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून पावसाळी अधिवेशन आलं तरीही धान बोनसबाबत कुठलीही घटना घडलेली नाही आहे. फक्त धान चुकाऱ्याबाबत 1-2 वेळेस कमेंट माननीय मुख्यमंत्री यांनी केला आहे. त्यामुळं जे धान उत्पादक शेतकरी आहेत ते धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीपाचा जो धान बोनस मिळणं अपेक्षित आहे, तो कर्जमाफी असो, अतिवृष्टी अनुदान वाटप असो, या गोष्टीमुळे जरी थांबलेला असला, परंतु धान बोनस देणार असं शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. कारण त्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे. याबाबत राज्य सरकारनं थोडा विचार करावा. धानाचं नुकसान झाल्यामुळं जो प्रत्येक वर्षी मिळणारा जो त्यांना एक आधार आहे धान बोनसचा, तो मिळणं अपेक्षित आहे आणि त्यांची मागणीही रास्त आहे. कारण याच अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होणं अपेक्षित आहे. कारण पुढील अधिवेशनापर्यंत हा धान बोनसचा निर्णय होऊ शकणार नाही. त्यामुळे यासाठी ज्या शेतकरी संघटना आहेत, शेतकरी आहेत, यांच्या माध्यमातून आपल्या जे आमदार आहेत माननीय तुमच्या तालुक्याचे, यांच्याशी संपर्क साधणं गरजेचं आहे. यांना निवेदन देणं गरजेचं आहे की धान बोनसबाबत आपण प्रश्न विचारावं, राज्य सरकारला लवकरात लवकर धान बोनस जाहीर करण्याची मागणी करावी, अशी सर्व शेतकऱ्यांनी ही मोहीम राबवणं गरजेचं आहे. कारण या अधिवेशनातच सर्व आमदारांनी जर हा प्रश्न उचलून धरला तर निश्चित धान बोनस जाहीर होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळं प्रत्येक शेतकरी संघटना असो, शेतकरी असो, यांच्या माध्यमातून आपल्या आमदाराशी संपर्क साधा. आपल्या सरकारमध्ये असलेले आमदार असो, विरोधी पक्षाचे आमदार असो, यांच्या माध्यमातून प्रश्न कसा विचारला जाईल विधानसभेमध्ये धान बोनसबाबत, हे पाहणं गरजेचं आहे. कारण त्यांनी प्रश्न जर विचारला तर निश्चित फरक सरकारवर पडू शकतो. जास्तीत जास्त आमदार हे सत्ताधारी पक्षातले असल्यामुळं त्यांनाही निवेदनं तुम्ही देऊ शकता. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून असो, भेटणं गरजेचं आहे.
आणि धान बोनस या अधिवेशनातच मिळवून घेणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, सध्या राज्य शासन कर्जमाफी करत असल्यामुळं सध्या निधीची कमतरता त्यांनाही आहे, हे स्पष्टच आहे. परंतु या सर्व गोंधळामध्ये, कर्जमाफीच्या गोंधळामध्ये हा धान बोनस राज्य सरकारमार्फत विसरला जाऊ नये, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि प्रत्येकालाच अपेक्षा आहे की धान बोनस मिळावा. खूप शेतकरी कमेंट करतात की धान बोनसबाबत कधी निर्णय होणार. तर यासाठी सध्या जे अधिवेशन चालू आहे शेतकरी मित्रांनो, या अधिवेशनावर दबाव आणणं गरजेचं आहे. आमदारांनी दबाव आणणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि आपल्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करून हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल, हा प्रश्न विधानसभेमध्ये कसा उचलला जाईल, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच राज्य सरकार धान बोनसबाबत कुठला तरी निर्णय घेऊ शकतं. कारण अधिवेशन आत्ताच सुरू झालेलं आहे. त्यामुळे अजून मोठा आहे. अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये हा मोठा निर्णय होणं गरजेचं आहे. कारण खूप दिवसापासून जे धान बोनसची वाट बघत असलेले शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी एक दिलासादायक अपडेट याच अधिवेशनात येऊ शकते. परंतु यासाठी सर्व मान्य सुधीरजी मुनगंटीवारांनी जर हा प्रश्न लावून धरला तर निश्चित हे होऊ शकतं. गेल्या वेळेस सुधीर मुनगंटीवार यांनीच प्रश्न लावून धरलेला होता आणि मान्य मुख्यमंत्र्यालाही शेवटी त्यांना बोलावंच लागलं होतं की आम्ही निश्चित धान बोनस देऊ, पण योग्य वेळी देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता योग्य वेळ आली आहे म्हणायला काय हरकत नाही. यावर्षी एकतर पावसाचं प्रमाण कमी आहे, अल निनोचं सावट आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे आणि हीच मदत या अधिवेशनामध्ये होणं गरजेचं आहे. कारण अल निनोच्या सावटामुळे जो राहिलेला शेतकऱ्याचा पीक विमा आहे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्याही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे. माननीय कृषी मंत्री यांनी तर स्पष्ट सांगितले, काल 96% शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप पूर्ण करण्यात आलेलं आहे. खूप जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवातच झालेली नाही, तर मग 96% पीक विम्याचं वाटप कुठे झालं, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 96% पीक विमा वाटप म्हणजे निधीच झालेला आहे तो 1500-1600 कोटी रुपयाचं वाटप आणि विषय संपवून टाकला की काय असं वाटू लागलं आहे. कारण ट्रिगर नसल्यामुळं हा पीक विमा इथेच संपतो का काय असं वाटू लागलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्याचा या पीक विमाचं वाटप झालेलं नाही आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप अर्धवट झालेलं आहे, त्याचबरोबर धान बोनस असो, कर्जमाफीमध्ये टाकलेले नियम अटी असो, प्रोत्साहनबाबत नियम अटी असो, या सर्व प्रश्नांची उकल या विधानसभेच्या अधिवेशनात होणं गरजेचं आहे. तरच याबाबत राज्य सरकार धडाडीचे निर्णय घेऊ शकतो व ते प्रश्न मिटू शकतात. त्यामुळे या अधिवेशनामध्ये धान बोनसचा मुख्य जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, हा लावून धरणं गरजेचं आहे आणि हा प्रश्न जर लावला तरच या अधिवेशनामध्ये धान बोनस जाहीर केला जाऊ शकतो. आणि धान बोनस हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक वर्षी हेक्टरी 20,000 2 हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना हे धान बोनस दिलं जातं आणि हाच निधीची घोषणा या अधिवेशनामध्ये करणं गरजेचं आहे. यासाठी शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी, खासदारांनी आवाज उठवून या अधिवेशनातच धान बोनसबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे. तरच शेतकऱ्यांना धान बोनस लवकरात लवकर मिळू शकतो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.